मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज डुईंग ॲब्सोल्युटली वेल. सर्व कुशल मंगल. आता आपण एक सेकंड ब्लॉगला सुरुवात करणार आहेत. हा ब्लॉग काही खास आहे कारण हा ब्लॉग आहे पाण्यामधला. बोटीमध्ये जाणार आहे आपण. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, खूप साऱ्या बोटी आहेत. ह्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे. बोट आपली सुटलेली आहे. चॅनलला अगर तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा आणि व्हिडिओ चांगली वाटली असेल तर शेअर करा, लाईक करा. 4000 सबस्क्रायबर्स चॅनलवरती करा. मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की खूप सारे व्हिडिओज येणार आहेत चॅनलवरती. तर मजा येणार आहे मित्रांनो. माझ्या पाहू शकता तुम्ही मागे पाण्यामध्ये आपण जाणार आहोत. बोटीमध्ये आहेत. खूप सारी मजा येणार आहे. तुम्ही जे चॅनलवरती ओव्हरवॉल्विंग रिस्पॉन्स दिला आहे त्याच्यामुळे खूप मी इन्स्पायर झालो आहे. आता थोडेसे बाकी आहेत व्ह्यूज, सबस्क्रायबर्स. 4000 सबस्क्रायबर्स करायचे आहेत. 400 सबस्क्रायबर्स अजून पाहिजेत 4000साठी. तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला लाल बटन दिसेल त्यावरती क्लिक करा. आता सध्या आम्ही जाणार आहे भाऊच्या धक्क्यावरती. तिथून आम्ही जाणार आहे अलिबागला. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे. तर एन्जॉय करा. आता आम्ही आहे टॅक्सीमध्ये. तर तिथून आता निघालो आहे सध्या कुर्ल्यावरून. तर चला, ह्या जर्नीमध्ये खूप मजा येणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तर वेलकम बॅक. लाईक बाय सचिन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओ सुरू करतो. आता आपण एक 10 मिनिटात पोहोचणार आहोत त्या ठिकाणी. आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी पोहोचल्यावरती आपण बघूया, जर फेरी अवेलेबल असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. फेरीचं अजून कन्फर्म नाही की काय आहे की नाही. बाजूला पाहू शकता इथे स्टेशन आले आहे. तर त्याच्यानंतर आता कळेल की म्हणजे जर फेरी अवेलेबल असेल तर आपण पुढे अलिबाग बीचवरती जाणार आहोत. नसेल तर मग आपल्याला माहितीच एक इथे फिश मार्केट आहे, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. तर असं म्हणजे रँडम ब्लॉग आहे की असं म्हणजे ठरवून ॲक्च्युली केल्यानंतर अचानकमध्ये ब्लॉग बनवायचा असा विचार आला होता की आपले म्हणजे तुम्ही एवढं जर सपोर्ट करता त्या चॅनलला तर एक तुमच्यासाठी ब्लॉग बनला पाहिजे. असं सपोर्ट करत राहा. चला, तिथे पोचल्यावरती तुम्हाला भेटतो. जसं ते 5-10 मिनटात आम्ही पोचू. आता वाजले दुपारचे 2:30. आता इथे काय असेल तर ते आपण थोडंसं खाणार पण आहोत. काहीतरी चांगल्या गोष्टी म्हणजे असतील त्या बघूया. फेमस ती डिश आहे ती बघूया, ती आपण खाणार आहोत. मित्रांनो, आता आपण पोचलेलो इथे भाऊच्या धक्क्याला. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही भाऊचा धक्काचं इथून सर्व फेरी निघतात त्या माझ्या मागे आहेत. तर ह्याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघणार आहे. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही समुद्र आहे. तर तुम्हाला मी एक फ्रंट व्ह्यू दाखवतो. इथे आता आम्ही सध्या पोचलेलो आहेत, तुम्हाला जसं मी बोललो होतो. तर हे बघा माझ्या मागे असा व्ह्यू आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट भाऊचा धक्का, प्रवासी धक्का. त्याच्या आतमध्ये आपण जाणार आहे. आतमध्ये पण खूप साऱ्या शॉप्स आहेत, ते पण बघणार आहे. एक तुम्हाला पाण्यामध्ये व्ह्यू दाखवतो. तर आता इथे आपण तिकीट घेतले, इथून मोऱ्याला जाणार आहे. तर एकाची पर हेड 105 रुपये तिकीट आहे. तर तुम्हाला बोट दाखवतो. चला आतमध्ये जाऊया. बघा मच्छीवाले जातात आहेत. जाऊया आता. ही बोट आहे.
दिवसाचे टूरचे आहेत. तर आपली 1 तासाची टूर आहे. तुम्ही मागे पाहू शकता खूप साऱ्या अशा बोटी आहेत. तर आता ही आपली एक बोट आहे तिथे, त्या बोटीमधून आपण जाणार आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या बोट आहेत. थोडी हलते ही बोट. तर मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली एक सी फेअर असल्यामुळे थोडं एवढं काय वाटत नाही. माझी बोट रोज हलते. तर आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आम्ही वरती आलो आहे. आता सध्या पाऊस नाही त्यामुळे वरती यायला दिले. तर इथे आहे ड्रायव्हरची सीट. ते कॅप्टन बसतात. तिथून बोट चालू होते. मला आतमधला व्ह्यू दाखवतो. तर आपण आता आतमध्ये बघू शकता. हे इथे कॅप्टन सीट आहे. तर जर पॉसिबल झालं तर आपण त्यांच्यावर बोलून कॅप्टन बरोबरती ह्या ठिकाणी आतमध्ये जाऊ शकतो. तर इथे व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा. हे तुम्ही पाहू शकता असं एकदम मस्त ढगाळ वातावरण आहे आणि ह्या ठिकाणी आपण फिरणार आहोत. तर ही आता एक तासाची आपली जर्नी आहे. असंख्य अशा बोटी आहेत. सर्ववरती आपला भारताचा फ्लॅग आहे. ती एक मानाची आणि प्राऊड गोष्ट आहे. ह्यांच्या खूप सारे फ्लॅग असतात. जसं तुम्ही पाहू शकता की बोटीवरती खूप सारे फ्लॅग तुम्हाला दिसतील. त्यांचे ते असतील ते आता सध्या त्याची आपल्याला एवढी काही माहिती नाही. आणि ह्या बाजूला पण बघू शकता बोटी लागल्यात. तर तुम्हाला इथून एंट्रन्स घ्यावा लागतो. इथून आम्ही एंट्री केली. त्याच्यानंतर तुम्हाला हे पुढे प्रवास करायला देतात. मजा येणार आहे मित्रांनो. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर शेअर करा. अशा खूप साऱ्या व्हिडिओ येणार आहेत. आणि बोटीच्या व्हिडिओ तर खूप सारे येणार आहेत. तुम्हाला मी एक जी पॅसेंजर क्रूज शिप असते त्याची पण व्हिडिओ दाखवणार आहे. त्यावरती कसं काय असतं ते दाखवणार आहे तुम्हाला. ही छोटीशी बोट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला किती मजा येते ते पहा. त्याच्यानंतर मी अजून काही व्हिडिओ दाखवणार आहे. तर माझ्या मागे एक बोट लागली आहे. तिथे एक मोठी बोट जाते. त्याचं तुम्हाला दृश्य दाखवतो. आणि ही बोट आता काही क्षणात इथून निघणार आहे. त्याचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर 1 मिनटं थांबा. मी माझ्यासमोर एक मोठी बोट आहे. त्याचा जर व्ह्यू भेटला तर तुम्हाला दाखवतो मी. व्ह्यू तर भेटेल, ट्राय करूया. बघा ही जी बोट आहे त्या बोटीबद्दल मी बोलत होतो. ही बोट आहे फेरी बोट. ही थोडी कॉस्टली आहे. त्या बोटीसाठी तुम्हाला 500 रुपये पर पर्सन आहे. पण तुम्हाला एक क्रूज शिपचा आनंद भेटेल. मजा येईल या बोटीमध्ये. खूप साऱ्या बोट निघलेल्या आहेत. ते तुम्हाला समोर एक डोंगर दिसत असेल. तर ते जवळ गेलं तर आपल्याला ते पण दृश्य दिसू शकतात. बघू शकता अशा मित्रांनो. बोट थोडी हलते आहे. थोडा भीती वाटते आहे पण एक मजा आहे. तुम्हाला ही 1 तासाची जर्नी आहे. 1 तासाच्या जर्नीमध्ये अजून बोटीने पिकअप नाही घेतलं आहे. तर एकदम स्लो चालते. त्याच्यामध्ये पण मजा येते आम्हाला. तर आता आपण जशी बोट स्पीड बघणार तसं मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की जे कॅप्टन आहेत, ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडे जाऊन विचारूया आपण की आम्हाला ह्याबद्दल काय माहिती देऊ शकतात काय. तर जर त्यांनी दिली माहिती तर ठीक आहे, आपण त्यांच्यावर बोलूया थोडं. पण आत्ता जे आपण इथे आहोत ही मजा येईल. मित्रांनो, मी सध्या कॅप्टनना विचारलं होतं, जे ड्रायव्हर होते त्यांना विचारलं होतं की व्हिडिओ काढू शकतो का. तर त्यांनी सांगितलं फॉर अ सेफ्टी रिझन इथे तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत. पण ते तुम्हाला मी दाखवलं होतं ते आता एक स्टेअरिंग होतं, त्या एका स्टेअरिंगवरती ते हँडल करतात पूर्ण बोट. तर
पूर्ण वेदर बघू शकता तुम्ही, क्लाउडी झालं आहे, कधी पण पाऊस येऊ शकतो. आता आम्ही इथे ओपन म्हणजे जे ओपन आहे बोटीच्या वरचा जो अप्पर लेवल आहे तिथे आम्ही आलो आहे. जसं पाऊस येईल तसं आम्हाला खाली जावं लागेल, पण मजा येते. तरी पण एक त्यांना विचारलं तरी 40 मिनिट्स लागतील आपल्याला पोचायला इथून. तर कारण ह्याची स्पीड खूप एकदम कमी आहे. जसं की ॲक्च्युली जी पाण्यामध्ये जी स्पीड कॅल्क्युलेट होतं बोटीची ती नॉटिकल माइल्समध्ये कॅल्क्युलेट होते. तर जे मोठ्या बोटी असतात ते 18, 20, 24, हायेस्ट 24 म्हणजे जशा क्रूज शिप असतात त्यांची 24 नॉटिकल माइल्समध्ये चालवतात एकदम फुल स्पीडमध्ये. पण ही जी बोट आहे ती असं वाटत नाही की 3-4 नॉटिकल माइल्स किंवा 2-3 नॉटिकल माइल्स असेल त्यावरती चालते. पण हीच एक जर्नी होती, एक मजा आहे की तुम्ही इथे येऊ शकता, एक एन्जॉयमेंट करू शकता. जर ज्यांना पाण्यामध्ये फिरायचं असेल ते फिरू शकता. म्हणजे कधी तुम्ही जर समुद्रात गेला नसाल की तुम्हाला जर समुद्राच्या ठिकाणी जाऊन एन्जॉय करायचं असेल तर एन्जॉय करू शकता. तर एक मस्त वेदर. आणि ॲक्च्युली पावसामध्ये मजा आहे, पण पावसामध्ये थोडं रिस्की पण आहे. कारण समुद्र तुम्ही बघू शकता की आता सध्या जो समुद्र आहे मी तुम्हाला दाखवतो तो पूर्ण येल्लो झाला आहे, म्हणजे खूप गढूळ पाणी आहे. तर पावसामुळे ते झालं आहे, कधी पण पाऊस पडू शकतो. पनामा रजिस्टर. मोस्टली ज्या बोटी आहेत त्या सर्व पनामा रजिस्टर असतात. 70 to 80% पनामा म्हणजे रजिस्ट्रेशन आहे त्यांचं. ही एक कंटेनर कार्गो शिप आहे. तुम्ही ते वरती पाहू शकता. ही जी आहे ती एक येल्लो कलरची ही लाईफ बोट आहे, एक छोटी बोट. जर काय झालं असेल तर ते लाईफ बोट घेऊन. आणि ह्या ज्या खाली ज्या बोटी आहेत छोट्या त्याच्यामध्ये फ्यूल रिफिलिंग होते. म्हणजे ह्याच्यामध्ये हे तेल रिफिलिंग केलं जातं. ह्या 3 बोटी आहेत त्याच्यामध्ये. तर असंच जे पॅसेंजर शिप असते त्याच्यामध्ये फ्यूल रिफिलिंग होतात. तर तुम्ही पाहू शकता वरती ते लोक आहेत जे फ्यूल रिफिलिंग करतात. या थोड्या गोष्टी सर्व मला माहिती आहेत, थोड्या त्या तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर आता ती तुम्हाला पॅसेंजर शिप आहे त्याच्याबद्दल पण माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी कळतील, समजतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि गोष्टींचा एन्जॉय करा. तर ही बोट थोडं वेदर पाहू शकता, एकदम क्लाउडी वेदर आहे. समुद्र थोडा वळलेला आहे. पॅसेंजर शिप असतात त्यांना एक बोट असते, म्हणजे जे फ्युलिंग बोट असतं त्याच्याने फ्यूल होतं. पण ह्याच्यासाठी बघा 4 बोटी लागल्यात छोट्या, त्याच्याने फ्यूल भरलं जातं आहे. म्हणजे किती फ्यूल ह्यामध्ये जाऊ शकतं तुम्ही अंदाज घेऊ शकता. तर आता आपण इथं आलो आहे मोरा या ठिकाणी. तर हा एक छोटासा व्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा विसरू नका मित्रांनो, 4000 सबस्क्रायबर झाले पाहिजेत. व्लॉग चांगला वाटला असेल तर शेअर करा. खूप मजा आली.